एक महत्त्वाची घडामोड आहे। अमित शहांसोबत माझी आज कोणतीही बैठक नाही। अमित शहांसोबतच्या बैठकीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्टीकरण दिले। मी दिल्लीत एका खासगी कार्यक्रमासाठी आलोय असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून घेऊया। संदीप, काय नेमकं आज भेट नाहीये, काय नेमकं मग दिल्लीत घडणार आहे? श्रुती, संपूर्ण देशाचं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागलेलं होतं आणि आता निकाल लागून जवळपास 60 तास उलटलेले आहेत। अजूनही सत्ता स्थापनेबाबत हालचाली ज्या आहेत त्या वेगावलेल्या असल्या तरी त्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही। आत्ता काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस हे ओम बिर्ला यांचा जो घरगुती कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी दिल्लीत एका हॉलमध्ये दाखल झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी स्वतः TV9 मराठीशी बोलताना हे सांगितलं की आज रात्री अमित शहा यांच्यासोबत माझी कुठलीही बैठक नाही। हा विवाह सोहळा जो आहे तो आटोपल्यानंतर मी पुन्हा मुंबईला परतणार आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातला सस्पेन्स जो आहे तो आता वाढलेला आहे असं म्हणता येईल, कारण एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उद्या येणार अशी चर्चा होती दिल्लीमध्ये, मात्र ते देखील येणार आहेत का नाही याबाबत अजूनही संभ्रम आहे। आणि दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उद्या मुंबईत जाऊन निरीक्षक म्हणून ते जाऊन त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री पदाचं नाव घोषित करणार होते। त्याबाबत देखील देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही दुजोरा दिलेला नाही। याबाबतची कुठलीही माहिती आपल्याकडे नाही आणि हा विवाह सोहळा झाल्यानंतर मी थेट परत दिल्लीच्या एअरपोर्टवर जाऊन तिथून मुंबईला जाणार असल्याचं सांगितलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्री पदाबाबत जो राजधानी दिल्लीतल्या बैठकीमध्ये निर्णय होणार होता ती बैठकच आज रात्री होणार नाही हे आता निश्चित झालेलं आहे। त्यामुळे सस्पेन्स जो आहे तो वाढलेला आहे। त्यामुळे नेमकं सरकार स्थापन कधी होईल, मुख्यमंत्री कोण असणार, फॉर्म्युला कसा असणार, अजित पवार आणि एकनाथ शिंदे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला किती मंत्रिपदं द्यायची किंवा मुख्यमंत्रीपद कुठल्या पक्षाकडे किती काळ ठेवायचं, या सगळ्याबाबतची जी चर्चा आहे ती आता पूर्णपणे थंडावलेली आहे असं म्हणता येईल। आणि उद्या दिवसभरामध्ये याबाबतच्या काही आणखी घडामोडी घडतात का हे बघावं लागेल। मात्र आज रात्री देवेंद्र फडणवीस पुन्हा मुंबईला परतणार आहेत ही स्वतः त्यांनी माहिती आपल्याशी बोलताना दिलेली आहे। नक्कीच। आता दिल्लीत काही घडामोडी अजून घडतायत का, काय नेमकं होतंय याकडे लक्ष असणारच आहे। मात्र तूर्तास तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद संदीप।